1 2 3 जाग झालंय सारं गाव त्यामुळे फुटायला लागली. मित्रांनो, शेडगेवाडी क्रॉस करून नुकतंच आपण चांदोली धरणाकडे वळालेलो आहे. ग्रामीण रोडला लागलोय आता आणि मगापासून शूटिंग चालू केलं नाही म्हणजे धुकं भयानक आहे. धुकं रोडला भयानक आहे, काही दिसायला मार्ग नाही, भयानक धुकं. हे आत्ता जरासं कमी झालं त्यामुळे मी लगेच कॅमेरा चालू केला तेवढ्यात. आता पुढं आणि किती धुकं लागतील माहिती नाही. मित्रांनो, पोचलेलो आहे आरळ्यात आणि आरळ्यात ना आपल्याला जायचं आहे डाव्या हाताला. आता पुढं जाऊन आपला लेफ्ट आहे आणि तसं माझी इच्छा होती की आणखी लवकर पोचावं, पण असो तसं टायमातच आहे. अजून सूर्योदय व्हायचं आहे, आपल्याला इथनं जायचं आहे. आलेलो आहे वारणा नदीच्या पुलावरती. अलीकडे सांगली जिल्हा आहे, पलीकडे कोल्हापूर जिल्हा आहे आणि ही आहे आपली वारणा नदी. इथनंच समोरनं स्टार्ट झालेली आहे, कारण समोर आहे चांदोली धरण. धुक्यामुळं दिसत नाही, तसं पण धुकं नसतं तरी दिसलंच नसतं, कारण ती जरा लांब आहे, 5-6 किलोमीटर आहे अजून इथनं. हे धुक्यामुळं सारखी लेन्स पुसायला लागत्या. मित्रांनो, आलो शितूरमध्ये. आपण शितूरच्या गावामध्ये, गावाच्या आतनं बरोबर मधनं पुढल्या साईडला आपल्याला जायला लागतंय. गावातनं रोड पूर्णपणे असा उदगीरीकडे गेलेला आहे. श्री गजानन प्रसन्न दत्त मंदिर आहे बहुतेक. शितूरमध्ये पण तसं लय वर्षानंतर आली. ग्रामपंचायत कार्यालय शितूर. हां नाही, इथनं दाखवलाय मॅपला. हो, इथनं वर दाखवतंय की. ओके. हां हां. मित्रांनो, आता चालू झालेला आहे घाट. जरा रस्ता खराब आहे, त्यामुळे अशी एक लेवल गाडी चालवणं अवघड व्हायला लागलं. या तो समज तांबडं फुटलेला आहे. आता सूर्योदय झालेला आहे, बरोबर 6:30 वाजले. ती आम्ही धुक्यातनं वरती जसं चढायला लागले तसं धुकं गायब झालेलं आहे अचानक. ही इकडल्या साईडला धुकं दिसते बा तुम्हाला. शो सीन ड्रोन मध्येच, बस पैसा वसूल. भावी फौजी, इथं फुलांचं पठार कुठं आहे? थोडं आहे काय? बरं चालतंय, धन्यवाद. हो चला. हां, ही पठार आहे बघ इथं, पण इथं फुलं दिसणार अजून. बहुतेक पुढल्या पठारावर फुलं असतील, म्हणजे पुढं कुठं सांगितली तिथं. या काय जाळ्या आहेत फुलांच्या सगळ्या. पण ह्या जाळ्यासनी फुलं आलेली नाहीत अजून. नाही, कुठल्या तरी जाळ्यासनी लागले असतील. ती दिसतात काय फुलं? ओके. ॲडव्हेंचर चालू झालेला आहे. कच्चा रोड आलेला आहे आपल्या पदरी आणि पुढं फुलांच्या जाळ्या दिसतात. त्याला हलकी फुलं मला लांब न दिसल्या का दिसतंय, पण बघू. रोड कडला जेवढ्या जाळ्या दिसल्या त्याला फुलं नाही आहेत. इथं तरी आहेत का बघू. रस्ता एवढा गोठलाय म्हणजे माणसं येऊन बघून गेली. ती फुलं गुळगुळीत झालाय रस्ता पाक, गाड्या जाऊन. हे डबल पदरी, तिकडं रस्ता इकडं रस्ता. डिमांड वाढल्या वाटतं फुलांची. अरे आलेत की फुलं, बाई फुलं आहेत. आल्यात फुलं आल्यात. ह्यूच एरिया. गर्दी दिसते लय चांगली. जी बघ की रस्ता पाक सपाट झालाय, गाडी हल्ली लाट दिशी. हो, असं एका साईडला मस्तपैकी गाडी लाव आपण. नाही इथं लावतो की पुढं.
गा फुलं पडल्यात पण लय खाली काय होय गाडी टायर सटकायला लागले ही दैवारामुळं ओके 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 मित्रांनो जवळपास अर्धा पाऊण तास होऊन गेलेला आहे आपण इथं पठारावरती पोचून आल्या आल्या मला राहवलं नाही मी पहिला ड्रोन उडवला ड्रोनने जेवढं सीन घ्यायचं होतं तेवढं घेता येईल तेवढे घेतलं पहिली बॅटरी संपवल्यानंतरच ड्रोन थांबवला पाठीमागं बघू शकता धुक्यांची चादर अजून पण आहे आता हे आपण जरा ती खालच्या साईडला आहे आपण आहे वरती टॉपला त्यामुळे ती लगेच दिसणार नाही तसं ड्रोनमध्ये मला जेवढी घेता येईल तेवढी मी ती घेतलेली आहे आणि सूर्यकिरण बऱ्यापैकी हार्ड होत आलेला आहे म्हणजे डोळ्यावर पडायला लागले चांगलंच जवळपास 7:30 वाजले ती आणि आम्हाला भाऊ आपले आहेतच सोबत तुम्हाला मी म्हटलंच की पहिल्या चॅनेलच्या सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये अमोल भाऊ दिसले होते बेनिली घेऊन तसंच आपलं त्यावेळेला पण घटस्थापना झाली होती दुर्गा माता बसली होती घरी आपल्या त्यावेळीच आम्ही कोकण राईड केली होती आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर डायरेक्ट दुसऱ्यांदा मला वाटतं 21ला गेलो होतो आपण हां बरोबर 2021ला आम्ही सोबत पहिली राईड केली होती त्यानंतर 2024ला आम्ही दोघं संघ बाहेर पडलो गाडीवरनं हां ती पण दसऱ्यालाच पाठीमागच्या वेळी पण दसरा होता ह्यावेळी पण दसरा आहे तर बघू शकता चारी बाजूला आपल्या इथं कारवीची फुलं आहेत तसं कारवीची एकूण 56 जाती येते ती त्यातली ही कितव्या नंबरची मला माहिती जास्त मला माहिती मिळाली नाही यूट्यूबवरती सॉरी गुगलवरती यूट्यूबवरती पण मला जास्त माहिती मिळाली नाही यूट्यूबला पण सर्च केलं गुगलला पण सर्च केलं एवढंच माहिती पडलं की एकूण 56 जाती असतात कारवीमध्ये आता ही थोडी अशी म्हणजे गुच्छ असल्यासारखे आणखी एक असते ती मोठ्या पानाची असते आणि अशी मोठी झाडं असतात जरा तिची ती तुम्हाला बांबोड्याच्या वरती खोतवाडी रोडला आठवते का आपण बघितलेली मसाई पठाराच्या पाठीमागे खोतवाडी रोडला ती झाडं कारवीची बघायला मिळतील जी प्रॉपर 7 वर्षातनं एकदा येते ती झाडं ती तिथं येतं कारण मागच्या वर्षी मी बघितलेलीत यावर्षी आलेलं नाहीत जाणं येणं असतं त्या रोडला आमचा सासरवाडीचा रूट आहे तो त्यामुळे तो रूट आपला कायम असतो तर इथं आता फोटोशूट थोडं करू आपलं अमोलभाऊंचं आपल्या BMWचा फोटोशूट करू ड्रोनची दुसरी बॅटरी टाकायची आहे ड्रोन थोडासा गार व्हायला ठेवला असा भयानक तापला होता तो तोपर्यंत म्हटला आधी बारका कॅमेरा करू अपडेट देऊ आपण कुठं पोचलो
आणि धुकं भरलं होतं भयानक. आलो त्या टायमाला पण खालनं सगळं वर येताना धुकं होतं आणि आता झाडातनी पण भरपूर धुकं आहे. आम्ही चालून आलो, तुम्ही बघू शकता बूट बीट पूर्ण वल्ला झालेला आहे. अगेन्स्ट लागतोय, काळा दिसतोय परत मी उलट दिसलं की. पॅन्ट पण निम्मी वल्ली झालेली आहे, पाण्यानं खाली पायात वल्ली झाल्या. नाही वेगळाच अर्थ लावतील. तर आता दुसरी बॅटरी ड्रोनमध्ये टाकू, आणखी सिनिक व्ह्यू घेऊ. तुम्हाला ड्रोन शॉट कसे वाटले मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करून ठेवा. नवीन कॉन्टेंट येत राहतात आपल्या चॅनलवरती. आणखी एक्सप्लोर करू हा कारवी फुलांनी बहरलेला उदगिरी पठार. तसं शांत वाटलं कारण आत्ता ह्या टायमिंगला एवढ्या लवकर सकाळी कोणच आलेलं नाही. बघावं तर जस्ट 7:30 वाजले ती. आणि स्वच्छ पण वाटलं. मी भरपूर टुरिस्ट ठिकाणी फिरायला जातो तर अशी इतकी स्वच्छता मला जास्त करून कुठं बघायला मिळालं नाही. तशी इथं भरपूर स्वच्छ आहे. असं मला अजूनपर्यंत तरी एक पण प्लास्टिकचा कागद किंवा बाटली इथं दिसलेला नाही. तसं इथं टुरिस्ट येणारे कमीच आहेत, कमीच यावीत, नाहीतर घाण करून जातात परत लई. कसं काय ह्यांचा मेंदू गुडघ्यात आणि घाण करणाऱ्याचा मेंदू गुडघ्याच्या आणि कमरेच्या मध्ये असतो काय कळत नाही. लय बेकार अवस्था. मी भरपूर टुरिस्ट पण बघितलेत पण लय कचरा असतो. शाण्या माणसानं करूनही एवढ्या सुंदर फुलांच्या जाळ्या असते ती तोडणं, त्यात बसणं, त्यात लय काय प्रकार करते ते. आम्ही बघितलं ती लोणावळ्याच्या रीलमधनी ती इंस्टाग्रामला. तर असलं काय होऊ नये आणि असा हा सुंदर एकांतात सुंदर असणारा हा पठार माझी तरी इच्छा आहे की असाच सुंदर राहावा. इथं येणाऱ्यांनी ती काळजी घ्यावी, तो असा सुंदर राहावा हिची. उगाच आपल्या उगल्या करू नये इथे येऊन, ही टुरिस्ट लोकांना माझी विनंती आहे. वाईट वाटून घेऊ नका, मी फक्त कचरा करणाऱ्यांच्यासाठी सांगायला लागलो की तुम्ही शानी लोक असा, तुम्ही काय कचरा करणार नाही माहिती आहे आपली. फुलांच्या चादरींच्या मध्ये इथं आलो. इथं बघा पाठीमागं कारवीची एक चादर आहे, मस्तपैकी अशी सुंदर फुलं लागलेली आहे त्याला. आणि एका जाळीत अशी भरमसाठ फुलं लागतात. तेव्हा असा गुच्छच तयार होतो याचा, एकदम सेटमध्ये फुलं लागतात. आणि असं असंख्य जाळ्या असल्यामुळे ही एवढं भारी दिसतं का नाही. पाठीमागं बघा तुम्ही, असं पूर्णपणे फुलांची अशी चादर पसरलेली, अतिशय अप्रतिम आणि सुंदर असा डोळ्यात साठवून ठेवावा असा नजारा इथला. अप्रतिम दृश्य आहे. तुम्ही कधी या आणि मनसोक्त आनंद घेऊन जावा इथला. बस समाधान, मस्त. आता तसं वाटत आम्हाला मोकळ्या जाळ्या पण लागल्या. आम्हाला शेवटला वाटायला लागले की चुकून बहुतेक फुलं पडलीत का काय करून काय माहिती नाही. आम्हाला बघायला मिळाली म्हणजे नशीब. पण पुढं आल्या बघतोय तर सगळं असं फुलांनी बहरलेला माळ दिसला, एकदम असा पूर्णपणे डोंगर, पूर्ण पाक 1-2 किलोमीटर पाठीमागापर्यंत ह्या जाळ्या दिसते ती फुलांनी भरलेल्या. एवढा मोठा पठार आहे फुलांनी भरलेला. ह्यात जांभळा कलर सगळ्यात जास्त फुलांनी भरला आहे. कुठं तरी तुम्हाला इथं पांढरी फुलं पण दिसतील. म्हणजे ही कुठंतरी जाळ्या आहेत. पांढऱ्या फुलांची कारवी जास्त नाही, जास्त करून जांभळ्या कलरचीच कारवी आहे पसरलेली इकडे तिकडे. पांढऱ्या फुलांची कुठंतरीच आहे. ही एकच मला जाळी इथं सापडली पांढऱ्या फुलांची. हां, एक दोन असंच 10 ते एका दुसरी जाळी तेवढी पांढऱ्या फुलांची आहे, नाहीतर सगळ्या जास्त करून जांभळ्या कलरचे आहेत. मित्रांनो, इथं बिना फुलं आलेली पण जाळे आहेत. त्यांचा अजून फुलं यायचं चालू व्हायचं आहे, त्या अजून कवळ्या अवस्थेत आहेत. आणि इथं पाठीमागं फुलं आलेल्या जाळे आहेत. तुम्हाला तर ती बिना फुलं आलेली जाळी दाखवतो पहिल्यांदा. तर हे बघा, ही बिना फुलं आलेले जाळे आहेत. ह्याला एकही फुल किंवा कळी तुम्हाला दिसणार नाही. आणि ह्याच्याच बाजूला इथं फुलं आलेल्या जाळे आहेत बघा. ह्यांची सुरुवात झालेली आहे जाळी फुलं येणं. हे असा गोंडा येतो पहिल्यांदा आणि त्या गोंड्याला परत फुल येतं या. आणि फुलांनी बहरलेली जाळी म्हणला तर ही अशी किंवा फुलं मोठी झाली आहेत. आता ही फुलं मोठी झालेली आहेत. इकडं तुम्ही पूर्णपणे फुलांनी भरलेल्या जाळ्या बघू शकताय. आणि या थोडक्यात जाळ्या आहेत इथं की ज्याला फुलं आलेली नाहीत अजून. आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला येताना ती डोंगर बघितला तर तिथल्या कुठल्याच जाळीला फुलं दिसली नाहीत. आम्हाला असं वाटायला लागलं की जाळ्यासनी फुलं येतात का नाही काय माहिती. तर एक जणाला विचारल्यावर कळालं, मित्राला, म्हणजे खाली एक मुलगा येत होता रनिंगवाला, त्याला विचारलं, तो म्हणला पुढे 1-1.5 किलोमीटर जावा, फुलं बघायला मिळतील तुम्हाला. तर इथं पुढल्याच डोंगरावरती भयानक अशी फुलं बघायला मिळालेली आहेत. पूर्णपणे असा डोंगर फुलांनी माकून गेलेला आहे. मित्रांनो, कारवीच्या फुलांना आता निरोप द्यायची वेळ झालेली आहे. ऊन भयानक वाढलंय, जवळपास 9:15 वाजले ती. आणि सूर्य आता तापलाय भयंकर. तिरकवून एवढं बेकार लागायला लागलं, डोळं उघडणं झालेली. आता शितूरमध्ये जाऊन उकुळच्या धबधब्याची थोडी माहिती घेऊया जर जवळपास असला. मित्रांनो, शितूर पार केलेलं आहे. आता जस्ट शितूरातनं बाहेर पडलोय आणि मॅप टाकून बघितलं तर 11-12 किलोमीटर उकुळ धबधबा धावला. आणि थोडं चालायचं पण होतं, म्हणजे 1-2 किलोमीटर चालायला लागणार होतं. त्यामुळं नको म्हटलं, कारण आत्ता ती वेळ नाही, आपल्याला लवकर पाठीमागं पोचायचं आहे.
त्यामुळे उकूळ धबधबा स्किप केलेला आहे. पुढल्या वेळी कधीतरी बघू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक करा, मित्रांच्या बरोबर शेअर करा. कारवीची फुलं तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही बघा येणार असला तर प्लॅन करू शकता. अजूनही 12-15 दिवस हा सीझन चालेल. पण ऊन भयानक आहे एवढं देण्यात ठेवा. आला तर मॉर्निंगला सकाळी या, नाहीतर मग सायंकाळच्या टायमाला या. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.